अगं राधिका, तू अजून पण झोपलेली? उठ ना, नाश्ता कर बरं. मी नाश्ता घेऊन आलोय तुझ्यासाठी. अहं, मला झोपू द्या हो. मला बिलकुल बरं वाटेना चाललंय. उठाव पण वाटेना झालंय मला. तू पहिले नाश्ता कर, मग मला ऑफिसला निघायचंय. बरं तुम्ही एक काम करा, ते नाश्ता टेबलवर ठेवा, मी खाते थोड्या वेळानं उठून. मला आता उठा वाटेना झालंय. बरं राधिका, आठवणीनं खाय. खाऊन घेते नाश्ता, मी ठेवलाय. घरात काही कामं असतील तर ते निपटून येतो मी. हो राहू द्या, खाते मी. राधिका, हे काय आहे? तू अजून पण नाश्ता नाही केला? हिना अशी खायना पिना गेली तर हिच्या लेकरावर आणि हिच्यावर किती वाईट परिणाम पडायचा भाई. राधिका, काय हो? ते नाश्ता करून घे म्हणलं ना तुला मी. थोडस थांबा हो, मला करा वाटना झालाय. जाग्यावरून उठाव सुद्धा वाटना झालंय. मी करते ना थोड्या वेळानं. होय व, माझ्या बहिणीचं रेल्वेचं रिझर्वेशन निघालं का? कन्फर्म झालं का? हो राधिका, रोहिणीचं झालंय रिझर्वेशन, कन्फर्म पण झालंय. येईल ती 2 दिवसामध्ये. मग तुला तेवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही. मग तुला पण आणि बाळाला पण आराम भेटते. आता प्लीज उठ ग राधिका, करून घेते नाश्ता. हां हां, उठायले. तुम्ही नाश्ता द्या माझ्याजवळ, मी करते आणि तुम्ही जा ऑफिसला. होय हो, तुमचं बोलणं झालं का रोहिणी सोबत? किती वाजेपर्यंत येणार आहे तिनं? हो, केला होता फोन मी तिला. तिनं परवा दिवशी सकाळच्या गाडीला इथं पोहोचून जाईल. रात्रीची गाडी आहे तिची, तर तिने येऊन जाते सकाळपर्यंत. आता हे करून घे लवकर नाश्ता, मला उशीर व्हायलाय, मी चाललो. हो हो, तुम्ही जा. राधिका, मला रोहिणीचा फोन आलाय, मी चाललो तिला घ्यायला. आता पोहोचल तिची ट्रेन स्टेशनला. बरं बरं, जा की तुम्ही मग. हो हो, चाललो. रोहिणी, वेळ झाला का मला यायला? नाही हो भाऊजी, आताच आली ट्रेन माझी पण. बरं, काही प्रॉब्लेम तर झाला नाही की ट्रेन मध्ये? नाही नाही, सगळं काही व्यवस्थित भाऊजी. बरं, चल मग. राधिका, अगं कुठं आहेस? रोहिणी आली की. वाव भाऊजी, किती मोठं घर आहे तुमचं. किती सुंदर आहे, एखाद्या राजमहल सारखं. हो ना रोहिणी. मला तर लय आवडलं भाऊजी घर. रोहिणी, आली का रोहिणी तू? काही ट्रेन मध्ये प्रॉब्लेम तर झाला नाही की? ताई, हे घर किती मोठं बांधले तुम्ही, किती सुंदर आहे. या घराला तर बघून असं वाटायले की मी तर स्वर्गात आहे की काय आहे की काय. ताई, तुझं नशीब पण ना जोरदार आहे बघ. आवडलं ना तुला? मग काय हाय, राह की आता 4-2 महिने. तुझ्या बहिणीचं आणि तुझ्या भाऊजीचंच घर आहे. हो ना ताई, मला तर वाटायले की मी इथं कायमचीच राहू काय की. तू पण ना रोहिणी, वेडा बाई कुठली की. बरं ताई, चल मी जरा फ्रेश होऊन येते. ही रोहिणी पण ना अजून पण लहान लेकरासारखंच वागते, काहीच कळणार देवा. हिच्या जागेवर दुसरी कोणती बहीण राहिली असती तर माझ्या गळ्याला येऊन पडली असती आधी. तिला घर लयच आवडलं आणि फिरू फिरू बघायली. राधिका, तू नाश्ता पाणी केलंस की? हो हो, नाश्ता झाला हो माझा. बरं, जाय मग जरासा आता आराम कर, उभी राहू नको जास्त वेळ. हो हो, मी चाललेच होते आता आराम करायला. आता रोहिणी आली, तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाही. हो ना, आता मला काही टेन्शन नाही, मी जाऊन आरामच करते. तिनं बघल आता घरातलं काय आहे काय नाही ते. बापरे, काय मोठं घर आहे माझ्या बहिणीचं. मला तर वाटायले मी या घरची राजकुमारीच आहे काय की. एवढं घर तर मी माझ्या सपनामध्ये सुद्धा बघितलं नव्हतं. माझ्या बहिणीने तर नशीब काढलं बा. एवढं मोठं घर भेटलं माझ्या बहिणीला आणि एवढा जीव लावणारा नवरा. माझे भाऊजी दिसायला एकदम हँडसम आहेत आणि ताईचं नशीब कसं उघडलं, कसं पसंत केलं की माझ्या बहिणीला. तिथं दिसायला तेवढी सुंदर पण नाही, तिच्यापेक्षा मी किती सुंदर हाय. मला वाटायले मला पण असं जर पोरकं भेटलं भाऊजी सारखं सुंदर हँडसम पैसेवालं तर माझं पण नशीब उघडून जाईल. मग तर माझी लाईफच बनून जाईल असा जर नवरा मला भेटला तर. मला हे कळणार झाले, माझ्या भाऊजीनं माझ्या बहिणीला पसंत तरी कसं केलं. माझ्या बहिणीमुळे मोहन नशीब खराब झाल्यासारखं वाटायलंय मला. माझ्या बहिणीच्या जागी मला पसंत केलं असतं तर आज एवढ्या मोठ्या घरामध्ये मी राहिली असते. हे घर, हे बंगला, हे गाडी, हे नवरा सगळं काही माझं राहिलं असतं, माझं. मला तर माझ्या बहिणीच्या नशिबावर आता मला जळण व्हायली, जळण. अगं रोहिणी, हा भाऊजी. तू इकडं आली का?
चल जेवण झालंय, स्वयंपाक झालाय, जेवायला चल खाली. भूक लागली असेल ना तुला पण, रात्रीपासून बसली होतीस. चल आता खाली. हो भाऊजी, भूक तर मला खूप लागली होती, पण आता तुमचं घर बघून माझी भूकच उडाली. का बरं, काय झालं, असं काऊन बोलायली तू? हो ना भाऊजी, खरं ते बोलायले मी. तुमचं एवढं मोठं घर बघून, तुम्हाला पण बघून माझी भूकच गेली. असं का? आता राहायचंय तुला 2-4 महिने इथं? अहो भाऊजी, 2-4 महिने कुठं, मला तर असं वाटायले की मी आता कायमचीच इथं राहून जाऊ काय की. तू पण ना रोहिणी, काही पण बोलत राहते. बरं आता चल चल खाली जेवायला लवकर. हो भाऊजी, चला ना. ताई, ए ताई, ताई झोप लागली का? मला वाटायले ताईनं औषध खाल्लं काय की, त्याच्यामुळे ताईला गाढ झोप लागली. जाऊ दे, नंतर येऊन बोलवते ताईला, झोपू दे. रोहिणी. अहो भाऊजी, आले का तुम्ही? हो रोहिणी, आताच आलो. तुझ्या ताईनं राधिकानं जेवण केलं का? हो भाऊजी, ताईचं जेवण झालं. बरं भाऊजी, बसा तुम्ही, मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते. भाऊजी, हे घ्या चहा. थँक्यू रोहिणी. त्यात काय भाऊजी, थँक्यू थँक्यू बिंक्यू बोलत जाऊ नका मला. हे तर काम माझं आहे ना, म्हणून मी चहा आणून दिला तुम्हाला. बरं मी जाऊन रूम मध्ये फ्रेश होतो आणि चहा पण तिकडच पितो. अहो भाऊजी, माझ्या ताईचं तर लय नशीब उघडलं. एवढा चांगला नवरा भेटला, एवढं चांगलं घरदार भेटलं, पैसा बंगला कशाचीच कमी नाही या घरामध्ये. सगळ्या सुख सुविधा आहेत या घरामध्ये. माझ्या भाऊजीला जर एखादा भाऊ राहिला असता ना, मीच लग्न केलं असतं त्याच्यासोबत आणि या घरावर राज केला असतं. मला तर वाटायले की हे घरदार सोडून जाऊच नाही कधी. मला तर असं वाटायले की जर भाऊजीचा कोणी भाऊ नसला तर काय झालं, मी भाऊजीलाच का पटवू नाही. आता असं करते, मी भाऊजीलाच पटवते आणि फसवते माझ्या जाळ्यामध्ये. आणि तसं बघायला गेलं तर कमी तरी काय आहे माझ्यामध्ये. किती स्मार्ट आहे, किती शिकलेली आहे, सुंदर आहे. भाऊजी तर माझ्यासारख्या मुलीला डिझर्व करतात. माझी ताई दिसायला तरी चांगली आहे का? एक नंबरची अनपड आहे, अनपड. ना तिला वागता येते बराबर, ना तिला बराबर बोलता येते. माझी बहीण जास्त शिकलेली आहे ना, कोणत्या क्वालिटी आहेत माझ्या बहिणीमध्ये. पण मला हे समजणं झालंय, मी भाऊजीला फसवू तर कसं फसवू माझ्या जाळ्यामध्ये. भाऊजी तर ताईला लय जीव लावतात, ताईवर लय प्रेम करतात. मग भाऊजीला फसवू तर कसं फसवू मी. एक काम करते, भाऊजीच्या नजरेमध्ये ताईला एवढं पाडते की भाऊजीला ताईचा क्रोध आला पाहिजे. आणि नंतर भाऊजीच्या मनामध्ये हळूहळू माझी जागा बनवते. मी एवढा चांगला चान्स माझ्या हातामधून जाऊ देणार नाही. आता भाऊजी तर माझे होतील, माझे. आणि हे घर दार बंगला गाडी सगळं काय माझं होईल, माझं. आणि ताई या घराच्या बाहेर. आता जाते भाऊजीसाठी चांगली स्पेशल डिश बनवते आणि बघते भाऊजी कशी प्रेमात पडत नाहीत माझ्या ते. भाऊजी. हा रोहिणी बोल ना. हे बघा भाऊजी, मी तुमच्यासाठी स्पेशल काय बनवलंय आज. काय बनवलंय? भाऊजी काय हो तुम्ही पण, खाऊन तर बघा आधी. रोहिणी सध्या मी कामात आहे, बिझी आहे, मग नंतर खातो. काय हो भाऊजी, तुम्ही पण ना, मी एवढ्या प्रेमाने बनवले तुमच्यासाठी आणि तुम्ही असे बहाणे करायले. बरं रोहिणी, नाराज होऊ नको, खातो मी. भाऊजी तसं बघायला गेलं तर तुम्ही किती हँडसम, किती स्मार्ट आहात. भाऊजी खरं सांगते ना, तुमच्याकडं कशाचीच कमी नाही. तुम्ही दिसायला पण स्मार्ट आहात, तुमचं घर एवढं मोठं आहे, बंगला आहे, एज्युकेटेड आहात तुम्ही, एवढे शिकलेले, डिग्री आहेत तुमच्याकडे. वाव ना, सुपर भाऊजी, खूपच भारी. हा अरे रोहिणी, किती तारीफ करतेस तू माझी, बस झालं. भाऊजी मी खरं सांगायले हो तुम्हाला, खोटं काही बोलणं झालं याच्यामध्ये. मला तर हे कळणं झाले भाऊजी की तुमच्याकडे एवढ्या डिग्री आहात, तुम्ही एवढे शिकलेले, वेल एज्युकेटेड, आणि तुमच्याकडे एवढा पैसा धनसंपत्ती असताना सुद्धा माझ्या बहिणीला तुम्ही पसंत तरी कसं केलं. रोहिणी हे असं कसं बोलायलीस तू? राधिका किती चांगली आहे, असं कसं बोलायलीस तू तिच्याबद्दल? अहो भाऊजी, तुम्हाला राग तर लयच लवकर येते. मी तर बस तुम्हाला हे सांगू लागले की तुमच्या पुढं ताई एकदम फिकी दिसते. तुमच्या दोघाचा जोडा बिलकुल चांगला वाटत नाही, मला तर बिलकुल चांगला दिसत नाही. तुम्ही किती स्मार्ट आहात, शिकलेले आहात, आणि ताई
एकदम अनपड आहे, तिला काहीच कळत नाही, दिसायला पण तेवढी काही सुंदर नाही. मी खरं सांगू का भाऊजी, तुमच्या लाईफमध्ये ना माझ्या बहिणीसारखी बायको नाही तर माझ्यासारखी सुंदर स्मार्ट पोरगी असायला पाहिजे होती. आता तुम्हालाच तरी माहित आहे ना मी किती शिकलेली आहे. एवढी शिकलेली बायको तुम्ही जर केली असती किंवा माझ्यासोबत तुम्ही लग्न केलं असतं तर तुमच्या बिझनेसला मी किती पुढे नेलं असतं. तुमच्या खांद्याला खांदा देऊन उभे राहिले असते तुमच्यासोबत. तुम्हाला कोणत्या गोष्टीचं कधी टेन्शनच झालं नसतं ना भाऊजी. अरे बापा, असं काय बोलायली रोहिणी तू? रोहिणी, मला कुणाच्या हेल्पची काही गरज नाही. मी स्वतःच काफी आहे माझ्या घराला सांभाळण्यासाठी आणि माझ्या बिझनेसला सांभाळण्यासाठी. आणि आज तुला झालंय तरी काय? किती वेळची तू इथं उभं राहून बडबड करायलीस? अहो भाऊजी, मला तर असं वाटायलं की तुम्हाला माझ्या बोलण्याचा रागच आला काय की. नाही नाही, मला राग वगैरे काही नाही आला रोहिणी. बरं हे सगळं सोडा भाऊजी, मला ना तुम्हाला काहीतरी महत्वाचं बोलायचे. हा रोहिणी, बोल ना, काय बोलते? भाऊजी मला पण ना लग्न करायचे. मग याच्यामध्ये काय असं मोठं आहे? तू कुणाला पसंत करतेस का? भाऊजी मला तर तुमच्या सारखाच नवरा पाहिजे. रोहिणी, हे काय बोलणं झालं? आता माझ्यासारखा मुलगा तुला कुठून शोधून भेटणार बापा? माझं काय म्हणणं आहे भाऊजी की तुमच्यासारखी क्वालिटी, तुमच्यासारखं राहणीमान, तुमच्यासारखा बंगला, पैसा, सगळं काही तुमच्यासारखं असायला पाहिजे. मग मी त्या पोरासोबत लग्न करेल. अरे बापरे, एवढ्या साऱ्या डिमांड? चल, काही हरकत नाही, मी बघतो तुझ्यासाठी. बरं भाऊजी. बापरे, असं कसं बोलायली रोहिणी? झाले तरी काय हिला? वेडा बाई कुठली की. ओ माझ्या सोन्या, भूक लागली तुला? भूक लागली? थांबा, मम्मा तुझ्यासाठी दूध घेऊन येते. तोपर्यंत इथंच तू झोपा, मी आता लगेच आले बाळा. मम्मा दूध घेऊन येते. ही चांगली वेळ आहे. ताई दूध आणायला गेली तोपर्यंत मी माझं चांगलं नाटक चालू करते इथं. भाऊजीच्या नजरेमध्ये ताईला खाली पाडायसाठी चांगली वेळ आहे ही. अरे सोनू, सोनू माझ्या बाळा. अरे सोनू, सोनू. अरे देवा, मी जर बराबर वेळेवर आले नसते तर हे बाळ माझं सोनू खाली पडला असता. काय झालं रोहिणी? बघितलं का भाऊजी, ताई किती निष्काळजीपणा करतात बाळाबद्दल. जर मी वेळेवर आले नसते ना तर काय झालं असतं सोनू सोबत, आपल्या बाळासोबत. ओ भाऊजी, तुम्ही मला सांगा बरं, बाळाला अंथरुणावर कठाला सोडून कोण जाते बरं? हे बघा भाऊजी, ताईचं हे नेहमीच झालंय. नेहमीची अशी निष्काळजीपणा करायली ताई बाळाबद्दल, सोनू बद्दल. देवा, मी जर वेळेवर आले नसते ना भाऊजी तर खरंच माझ्या सोनूला आज काय झालं असतं की. राधिका, ए राधिका, कुठं आहेस तू? ये इकडं. काय हो, काय झालं? तू एवढा निष्काळजीपणा करायलीस माझ्या सोनू बद्दल? अहो मी केले तरी काय? तुला माहित नाही की काय तू काय केलंय ते? नाही हो. काय झाले सांगा ना मला. कशाबद्दल बोलायले तुम्ही? काय झाले सांगा की. तू मला हे सांग, एवढ्या कठ्ठला लेकराला सोडून जाते का कोणी? निष्काळजीपणाची पण हद्द असते राधिका. काय करायलीस तू? असे कोणते कामं करायलीस घरातले? एवढी बिझी आहेस ते? तुला कोणते घरातले कामं करायची नाहीत, काही नाही तर कमीत कमी माझ्या लेकराला तर चांगलं सांभाळ की. अहो तुम्ही असं कसं बोलायले? बाळाला, सोनूला तर मी एकदम मध्यभागी टाकून गेले होते आणि ते एवढं छोटं आहे की ते असं इकडे तिकडे जाऊ शकत नाही. मधामध्ये टाकून गेले होते. मला चांगली आठवण आहे की. खोटं, एकदम खोटं बोलायलीस तू राधिका. सोनू खाली पडता पडता राहिला. रोहिणी वेळेवर आली नसती ना तर खाली पडला असता ते. आता असं कसं होऊ शकते बरं? ताई तसं नाही ग, तुला आठवण राहिली नसेल. तू टाकून लगेच गेलीस ना, त्याच्यामुळे तुझ्या काही लक्षात आलं नाही, काही नाही. आणि तुला वाटायले की तू मधातच टाकलं होतंस. तुझी डिलिव्हरी झाली ना ताई, त्याच्यामुळे तुझ्या काही लक्षात राहिना झाले ग. होय, बाजूला, मला जाऊ दे. असं का? तू म्हणालीस ते मग बरोबर आहे. मलाच आठवण नसेल, मी बाळाला अलीकडे टाकून गेले की काय की माझ्या आठवणीत येईना झाले. राधिका, ए राधिका, मला ती फाईल आणून दे. मला जरा उशीर होतो ऑफिसला. हे घ्या भाऊजी तुमची फाईल. रोहिणी, राधिका कुठे आहे? तू फाईल काऊन घेऊन आली? हो भाऊजी, ताई तर फोन मध्ये आहे सकाळपासून. मी किती वेळा तरी आवाज दिला ताईला, पण काय बघायली काय माहित ताई. तुमचा टिफिन पण मीच बनवला, नाश्ता पण मीच बनवला तुमचा. असं का? सकाळपासून फोनच चालवायली का ती? आणि माझा टिफिन पण नाही बनवला तिनं. हो ना भाऊजी, ताई लय निष्काळजीपणानं वागायली. खरंच सांगते भाऊजी तुम्हाला. ताईला कोणाच गोष्टीचं टेन्शन नाही, काळजी नाही. बाळाची पण काळजी करत नाही तर तेवढी. सगळं मीच करायले बाळाचं पण.
मला माहित होतं की तुम्हाला ऑफिसला जायचंय म्हणून भाऊजी टिफिन पण मीच तयार केला तुमचा. आणि मग आता मला तुमचा आवाज आला आणि मी तुमची फाईल लगेच घेऊन आले भाऊजी. राधिकाला का माहित नाही की काय? सकाळपासून मी ऑफिसचं काम करायलो, एकदा पण तर आली नाही माझ्यापाशी विचारायला की चहा घेता की काय, तयारी झाली की नाही तुमची ऑफिसला जायची. काहीच नाही. एवढा निष्काळजीपणा करायली ती पण. बरं जाऊ द्या ना भाऊजी, कशाला मूड खराब करायले तुम्ही तुमचा. जा ऑफिसला तुम्ही, हे घ्या तुमची फाईल. बरं चला भाऊजी, मी जाते आता सोनूकडे. मला त्याच्यावर बी लक्ष द्यावं लागतंय. आता रांगायलंय ना, इकडं तिकडं नुसतं चाललंय. रोहिणी, तू माझ्या सोनूकडे चांगलं लक्ष दे बरं का. राधिकाला तर कोणतं टेन्शन नाही की नवरा चाललाय गड्या ऑफिसला, येऊन बघाव म्हणून. टिफिन वगैरे काही पॅक करून द्यावा, तिला तर काही वाटच ना झाले कोण्या गोष्टीचं. अहो भाऊजी, मी आहे ना. मी असताना तुम्हाला काही टेन्शन घ्यायची काही गरजच नाही हो. बरं चला भाऊजी, मी जाते सोनूकडे. मला सोनूकडे पण बघावं लागते. ताईचं काय हाय, मस्तपैकी मोबाईल बघत असेल. ताईला तर कोण्या गोष्टीचं टेन्शनच नाही ना, सोनूचं आहे ना तुमचं. रोहिणी, सोनूकडे लक्ष दे बरं का तू. हो हो भाऊजी, देते ना मी लक्ष. भाऊजीचे आज तर मी चांगलेच कानं भरले. मला तर वाटत गेलं की राधिका खूप चांगली आहे काय की. मला आता असं वाटायले की मी चुकीच्या पोरीसोबत लग्न केले. असं वाटायले मी फसलो काय की आता. एवढा विश्वास केला तिच्यावर आणि ती अशी करायली. अरे बा, काय चांगलं नाटक केलं मी. आता या बिचाऱ्या भाऊजीला कोण सांगणार की यांचा टिफिन तर ताईनच पॅक केला होता म्हणून. ते तर सोनू रडू लागला म्हणून ताई म्हणली की हे टिफिन पॅक केलेला भाऊजीला नेऊन दे. म्हणून मी भाऊजीला टिफिन द्यायला आले होते. ताईचा तर गेमच केला आज मी. आणि भाऊजीला तर हेच वाटेल की राधिका तर नुसती मोबाईल बघायली दिवसभर झालं, सकाळ संध्याकाळ. आणि माझ्या प्रेमळ मेहुनीने मला डब्बा बनवून दिला, टिफिन बनवून दिला म्हणून. मी पण ना काय ऍक्टिंग करते ना, वाह, माझा तर जवाबच नाही. असं करू करू ना भाऊजीच्या मनामध्ये ताईबद्दल ना एवढा तिरस्कार निर्माण करते ना, एवढा तिरस्कार निर्माण करते ना की भाऊजीनं ताईला सोडलंच पाहिजे. आणि मग या घरावर मी राज्य करेल. रोहिणी, रोहिणी, काय ताई? भाऊजी तर आताच गेले ना ताई. काय, ऑफिसला निघून पण गेले? हो ना ताई. माय आजकाल तर तुझ्या भाऊजीला मी वेळ पण देऊ शकना चालले. सोनूमुळं मला वेळ पण भेटना चाललाय त्यांना वेळ द्यायला. त्यामुळे ते माझ्यावर नाराज आहेत वाटायले मला. अगं नाही ग ताई, भाऊजी तर तुला विचारू लागले राधिका कुठं आहे ते. मी त्यांना सांगितलं की ताईने टिफिन बनवून दिलाय, पण सोनू रडू लागला म्हणून ताई सोनूकडे गेली आणि टिफिन मी घेऊन आले म्हणलं भाऊजीला. असं का? हो ना ताई. अरे सोनू, काय झालं रे बाळा? का म्हणून रडायला तू एवढा? ताई, काय झालं ग ताई? का म्हणून रडायला सोनू एवढा? अगं रोहिणी, याला झोप यायली ग. ते झोपायसाठी रडायले. आता तुझे भाऊजी येतच असतील ऑफिस वरून. मी त्यांच्यासाठी चहा नाश्ता बनवते, तोपर्यंत तू तुझ्या जवळ घे की याला. अगं ताई, तू एवढं टेन्शन काऊन घ्यायली? सोनूला दे की माझ्या जवळ. तू जा चहा नाश्ता बनव, मी झोपू घालते तोपर्यंत सोनूला. बरं रोहिणी, घे तोपर्यंत तू सोनूला, मी चहा नाश्ता बनवून येते. हो हो ताई. बरं मी जाते तोपर्यंत चहा नाश्ता बनवते. हो ताई. जाय ना ताई, जाय ना. आज तर तू हा बंदोबस्तच करते या घरातून. कायमची या घरातून तुला हकलून लावायला होते भाऊजीला. आणि मग मी लग्न करते तुझ्या नवऱ्यासोबत. आणि या घराची मालकीन मग मी होते. चल सोनू, तुझ्या माईचा या घरामध्ये आखरीचा दिवस आहे आज. तुझ्या माईला घरातून हकलून लावता. ही रोहिणी सोनूला घेऊन वरी काऊन चालली गड्या? कदाचित वरती हवेला त्याला घेऊन गेली वाटायले टेरेसवर. रडू पण लागला ना. ए सोनू, इथून पडू नको बघ, तुझे पप्पा येतच असतील. मला वाटायले भाऊजी आलेत काय की गाडीचा आवाज यायलाय. अरे सोनू, अरे देवा, काय झालं? सोनू एकटा कसं काय सीडीवर बसला होता? ए, बस कर तुझे नाटक. तुझ्या अंगामध्ये किती निष्काळजीपणा आहे ते कळलं मला आता. तू तुझ्या लेकरावर लक्ष नाही ठेवू शकत. अहो पण मी केलं तरी काय? बस शांत. तुला त्या मोबाईल पासून आणि त्या झोपण्यापासून फुरसत भेटेल तेव्हा तर बघशील ना माझ्या लेकराकडे तू. किती दिवसाची तुझे नाटकं बघायलो मी. एवढा निष्काळजीपणा तुझ्या अंगामध्ये. स्वतःच्या लेकराकडे बघणार झालीस, कशाला आई झालीस तू? तुझ्यासारखी बाई तर मी पहिल्यांदा बघितली जे की स्वतःच्या लेकराकडे सुद्धा लक्ष देत नाही. ते मोबाईल मोबाईल आणि तुझं झोपणं, ते दोनच गोष्टी येत आता तुला. ते तर बरं आहे ती रोहिणी हाय घरात म्हणून माझ्या लेकराकडे लक्ष देते, सोनूकडे माझ्या.
आणि तिच्यासमोर आज माझं लेकरू वाचलं, नाही तर एवढ्या मोठ्या सीडीवरून पडला असतं ना तर तुझं काहीच खरं ठेवलं नसतं मी. जर तुला लेकरू सांभाळायचंच नव्हतं तर तू जन्माला कशाला घातलंस लेकराला मग? बस आता, खूप झालं. खूप दिवसाची तुझे नाटकं बघायलो. आता तुला मी या घरामध्ये एका मिनिटासाठी सुद्धा सहन करून घेऊ शकत नाही. हे घरातून माझ्या बाहेर तू. माझ्या लेकराला इथून पुढे रोहिणी सांभाळल. अहो, तुम्ही मला माझी चूक तर सांगा ना एकदा, की मी केले तरी काय असं जे तुम्ही मला एवढं बोलायले आणि घरातून बाहेर काढायले. सगळं माहित असताना सुद्धा तू मला विचारायलीस. मला चूक काय आहे ते विचारायलीस ना. तुझं लक्ष तरी कुठं आहे? ना तुझं लक्ष माझ्यावर आहे, ना माझ्या सोनूवर, माझ्या लेकरावर आहे. तुझं लक्ष कुठं राहतंय? दिवसभर तर त्या फोन मध्ये पडून राहतीस. आज सकाळी सुद्धा मी ऑफिसला जाऊ लागलो ना, मला नाश्ता करून दिलास ना मला माझा टिफिन करून दिलास. ते बरं झालं ते रोहिणीने मला सकाळी सकाळी नाश्ता करून दिला, टिफिन बनवून दिला. काय टिफिन? टिफिन रोहिणीने बांधून दिला? रोहिणीने नाश्ता करून दिला तुम्हाला? हो ताई, तू भाऊजीवर लक्ष देईना झालीस आणि सोनूवर पण लक्ष देईना झालीस. त्या दिवशी सुद्धा तू बाळाला बेडच्या कठला टाकून गेली होतीस आणि त्या दिवशी दूध किती जास्त उतू गेलं होतं. तुझं लक्ष पण राहीना झाले. तू नुसती ते फोन बघत राहिलीस. मी जाऊन गॅस बंद केला म्हणून बरं झालं. आणि आता थोड्या वेळापूर्वी काय झालं ताई? मी काय म्हणलं होतं ताई, सोनू झोपल्या झोक्यामध्ये, तू सोनूवर लक्ष दे, मी घरात थोडंसं काही काम असेल तर ते करून घेते. पण नाही ना, तू तर फोन मध्ये होतीस आणि तेवढ्यामध्ये सोनू सीडीवर चढला. अगं ए रोहिणी, तर बस, खूप झाले तुझे नाटकं. मी खूप ऐकून घेतलं तुझं. आता मी तुमची एक गोष्ट तर ऐकून घेणार नाही. तुम्हाला माझं ऐकून घ्यावंच लागल. पहिले दे माझ्या लेकराला माझ्या जवळ. तुमच्या जवळ घ्या हो सोनूला, नंतर समजावते मी तुम्हाला सगळं काही. तू मला मारलं ताई? हं, मारलं तुला मी. तुला लाज वाटली नाही स्वतःच्या बहिणीसोबत तुला असं करताना? मला तर विश्वासच बसेना झालाय जे तू केलंस ते. राधिका, काय झालं? काऊन मारायलीस तू रोहिणीला? त्या बिचारीनं काय केलं? सगळं सांभाळलं की घर तिनं? लेकराला सांभाळलं, घर सांभाळलं, असं काऊन मारायली तू तिला? काय बिचारी? जे तुम्हाला तिनं दाखवलं ते तुम्ही बघितलं, पण खरं काय आहे ते तुम्हाला माहित नाही ना. काय खरं आहे आणि काय खोटं आहे ते आता मी तुम्हाला सांगते. सकाळचा नाश्ता मी बनवला, टिफिन तुमचा मी बनवला. ते तर सकाळी सोनू खूप रडू लागला, झोपीला आला होता. मी नाश्ता बनवून टिफिन पॅक करून रोहिणी पाशी दिला. भाऊजीला नेऊन दे म्हणलं तिला. आता मला हे तर माहित नाही की तिनं तुम्हाला काय बोलली तिथं आल्याच्या नंतर. बोल, खरं सांग, काय आहे ते? खरं आहे की नाही ते सांग मला आता. हा रोहिणी, बोल, काय खरं आहे ते? हो भाऊजी, ताई खरं बोलायली. आणि हे पण सांग, सोनूला सीडीवर कोण ठेवलं ते? मी म्हणलं की थोड्या वेळाला तू झोपू घाल, त्या भाऊजीचा यायचा टाइम झालाय, त्याच्यासाठी चहा नाश्ता करते. नंतर मी तुला सोनूला घेऊन छतावर जाताना बघितलं. सांग, हे खरं आहे की नाही? हो 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 भाऊजी, हे पण खरं आहे. तू मला हे सांग, मी सोनूवर लक्ष देते की नाही? त्याच्यासाठी मी कोणता निष्काळजीपणा करते का? हो हो ताई, तू खूप सोनूवर लक्ष देतीस, निष्काळजीपणा पण करत नाहीस. आणि त्या दिवशी हे पण सांग की दूध तापवून मी बाहेर गेले होते. मला चांगली आठवण आहे की मी गॅस बंद केला होता, पण तू माझ्यानंतर जाऊन गॅस फुल ऑन करून आलीस आणि दूध उतू घातलंस. हे पण तू केलंस की नाही? सांग लवकर, नाही तर पोलिसाला बोलवल. हो हो ताई, हे पण मीच केलं. भाऊजी, मी खरं सांगते तुम्हाला, ह्या सगळ्या काही गोष्टी मीच केल्या. तर मीच तुम्हाला ताईविषयी भडकवून देत होते. मी पण आतापर्यंत जेवढे खेळ केलेत ना घरामध्ये सगळे मीच केले. तर का म्हणून रोहिणी, कशामुळे केलंस हे तू सगळं? एवढा मोठा विश्वासघात कशामुळे केलास हे तरी सांग. प्रत्येक वेळा मला तू तुझ्या बहिणीबद्दलच काऊन भडकवून देऊ लागलीस? तू तुझ्या सख्ख्या बहिणीसोबत असं केलंस? भाऊजी, मला तुमचं एवढं सगळं मोठं घर बघून माझ्या मनात लालूच निर्माण झाली. मला खूप आवडलं हे घर. मला वाटतं की तुमच्यासारखाच माझा नवरा असावा, तुमच्यासारखंच मला घर पण भेटावं. ताई, भाऊजीच्या अंगी हे सगळे गुण आहेत. मला वाटलं हे सगळे गुण माझ्या नवऱ्याच्या अंगी असावे. त्यामुळे ताई, मी जेव्हापासून या घरात आले ना, तेव्हापासून तुझ्यामध्ये आणि भाऊजीमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न केला. भाऊजीला भडकावून दिलं तुझ्याबद्दल. हे विचार केला की तुझ्यासोबत भाऊजीचे भांडणं होतील आणि एक ना एक दिवस भाऊजी तुला या घरातून बाहेर काढून टाकतील आणि नंतर मी भाऊजी सोबत लग्न करणार आणि या घरावर राज करणार, या घराची मालकीण बनणार. हे विचार होता माझ्या मनामध्ये. अगं, लाज तर वाटायला पाहिजे होती तुला. कोणती कमी केली होती ग तुझ्यासाठी मी?
आतापर्यंत तू जे म्हणलीस मी तुझ्यासाठी ते केलं, आणि माझ्यासोबत तू असं केलंस. तुझ्यासारखी बहीण असेल ना तर कोणतीच बहीण दुसऱ्या बहिणीवर कधीच विश्वास करणार नाही. आता या घरामध्ये तुला मी 1 मिनिट सुद्धा सहन करून घेऊ शकत नाही. लवकर या घराच्या बाहेर निघ बघ, आणि पुन्हा मला तुझं हे थोबाड दाखवू नकोस. ताई, माफ कर ना मला प्लीज एकदा. तुझी चुकी माफीच्या लायकीची नाही, त्यामुळे मी तुला माफ नाही करू शकत आणि तुला सहन पण नाही करू शकत. या घरातून तू आत्ताच्या आत्ता बाहेर हो.